मॉर्निंग फ्रेंड, कसे आहात सगळे? तर फ्रेंड्स, गवारची भाजी साफ करते, गवार निवडून घेते. आज गवारची भाजी बनवायची, वरण भात गवार. तर मग व्हिडिओ बघत बघत चाललंय गवार निवडायचं काम. आज गवारची भाजी माझ्या मिस्टरांची फेवरेट भाजी आहे. गवार म्हटलं की त्यांचं एकदम फेवरेट. जरा भाजी निवडून घेते. आता पितृपक्ष चालू झाले, तर मला आता घराची साफसफाई वगैरे करायची आहे. आता घट वगैरे पण बसणार, नवरात्र येणार. मी काय बसवत नाही घट वगैरे, म्हणजे माझ्या मोठे घरातले बसवतात, पण आपलं घर वगैरे आवरून वगैरे घ्यायचं ते करत असते. तर चला फ्रेंड, घेते गवारची निवडून आणि मस्त वरण भात, गवारची भाजी, चपाती बनवणार. आणि मला अजून दळण पण करायचं आहे. गहू म्हणजे पीठ संपला, आता गहू साफ करून. आज फ्रायडे आहे, तर आज चक्की बंद, उद्याच मला जायला लागेल. आज साफ करून ठेवणार. ओके, ऑल डन हो गई. ही भाजी खायला तर आवडतेच, पण साफ करायला खूप टाईम लागतो. कंटाळा येतो मला हे साफ करायला, पण करावी लागते. फेवरेट भाजी असल्यावर ही आमच्या घरी नेहमी असते ही भाजी. मग मी एकदाच घेऊन बसते, मोबाईल लावायचा, व्हिडिओ बघत बघत सगळी पूर्ण साफ करून घेणार. मग त्याच्यातून थोडी थोडी जेवढी लागते तेवढी बनवायची. चला फ्रेंड्स, मी आता स्वयंपाक वगैरे करून. तर फ्रेंड्स, आता गहू निवडून घेते. हे आमच्या गावचे गहू आहे, माझ्या पप्पाने दिलेले. त्यात काय जास्त खडे वगैरे नाही, चांगले गहू, जास्त साफ करायला नाही लागत तेव्हा. तरी पण आपल्या एकदा चेक करून मग दळायला द्यायचे, असं करते मी. मी जास्त नाही टाकत, 5 किलोचं टाकते. 5 किलोचे झाले म्हणजे 1 महिना जातो आम्हाला बरोबर. 5 किलो झाले, परत नंतर 5 किलोचं ठेवले मी माप. आज पाऊस पडणार जोरात असं वाटते वातावरणावरून. घरचे गहू असले ना तर चपाती छान येतात मस्त. दुकानातले ते गहू असले ना त्याच्याने चपाती कडक बनतात, वातड बनते. त्या गव्हाने चपाती फुगते आणि सॉफ्ट मस्त बनते. चला फ्रेंड्स, घेते दळण वगैरे करून आवरते. आज काही फ्रायडे असल्यामुळं चक्की बंद, पण आज निवडून घेते आणि उद्या टाकेल मग चक्कीमध्ये दळायला. अजून काही जेवण वगैरे नाही झालं, म्हणजे आता 1 वाजलाय. जेवणाचा टायमिंग तर झाला आहे. आता हे गहू आवरून घेणार थोडेसेच आहे, आणि मग जेवण वगैरे करणार. आणि भरपूर अशी कामं आहेत माझे पेंडिंग. मला अजून अद्रक लसूणची पेस्ट वगैरे बनवायची आहे. पेस्ट माझी किती दिवस झाले संपली, पण अजून बनवली नाही आहे.
आता बनवते, म्हणजे आज नाही बनवणार, उद्या परवा बनवेल. आज गहू येते आणि मला घराची साफसफाई पण करायची आहे. पूर्ण डीप क्लीन करायचे घर मला. हळूहळू हळूहळू एक एक रूम असं करत जाईल, तुम्हाला दाखवेलच मी. जास्त लोड नाही घेणार कारण की आताच बरी झाली. नॉर्मल करत राहणार, म्हणजे एक एक रूम थोडं 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 आवडून घेईल. तुमची पण आता साफसफाई वगैरे चालू झाली असेल किंवा करणार असणार, कारण की कोणी त्याच्या पितृपक्षाच्या आधी करतं, कोणी नंतर करतं, घट बसायच्या वेळेस करतं. मी स्टार्ट करून देणार आहे, म्हणजे आता हा संडे गेला ना, संडे नंतर साफसफाई करायला सुरुवात करून देणार. थोडं 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 करणार. पाऊस पडणारच, वातावरण एकदम ढगाळ झालंय. पावसाचे दिवस मी त्यात बघा ब्लँकेट पण धुवायला टाकते, म्हणजे धुतलं, सुकायला टाकले ते. आता हे दळण करायचं म्हणून त्याला वरती फोल्ड करून दिलं. बिछाना वगैरे सगळं आता धुवून वगैरे, ब्लँकेट वगैरे सगळं धुवायचे मला. एक तर स्टार्ट केलं धुवायला, कारण की सुकायला टाईम लागणार ना. आता एक 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 धुवून टाकायचं हळूहळू हळूहळू होतं. मग जास्त लोड नाही घ्यायचा, थोडं 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 बरोबर होऊन जातं मग ह्यातली. चला फ्रेंड्स, तर आता गहू आवरून जेवण वगैरे करून आराम करणार थोडंसं. आणि कारण की माझं आजारी पडल्यामुळे ना पूर्ण रुटीन चेंज होऊन गेलं. दुपारी झोपायची सवय लागून गेली मला. पण आता स्टार्ट करणार आहे की दुपारी नाही झोपायचं, म्हणून प्रयत्न तर करणारच आहे. नाही तर मी दुपारी झोपत नाही, रात्री झोपली तेवढंच. आणि आता ना 12-1 वाजेपर्यंत मला झोप येत नाही आणि दुपारी झोपते. आता हे चुकीचं, मला तर माझं शेड्यूल पूर्ण चेंज करायचं आहे. बघते आजपासून ट्राय करते. आजारी पडल्यामुळे हे सगळं झालं, नाही तर माझं व्यवस्थित सगळं रुटीन चालू होतं. गव्हामध्ये काही एवढं घाण नाही म्हणून काही वाटत नाही. पहिलेचे जे गहू होते ना ते खूप खराब होते. आता कसं मशीनमध्ये सगळं साफ करून निघतात ना, ते काय एवढं हे राहत नाही. चला घेते सगळं आवरून. बाय बाय, घ्या आपापली काळजी. बाय. आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. बाय बाय फ्रेंड्स.